ही बातमी समोर येते छत्रपती संभाजीनगरमधून। इथे शेतकऱ्यांचा मोर्चा निघालेला आहे। विभागीय आयुक्त कार्यालयावरती हा मोर्चा धडकलाय। ओला दुष्काळ जाहीर करा अशी आंदोलकांची मागणी आहे। प्रचंड नुकसान मराठवाड्यामध्ये झालेलं आहे। लाखो हेक्टर शेती अक्षरशः पाण्याखाली गेलेली आहे, मातीमोल झालेली आहे आणि मातीचा कसही अक्षरशः वाया गेलेला आहे। आता 3 वर्ष हा मातीचा पोत सुधारण्यासाठी लागणार आहे। हीच बाब लक्षात घेत सगळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि विभागीय आयुक्त कार्यालयावरती शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। अजित नवले यांच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा आपण बघतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये नवले यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तिकडे नुकसान भरपाई द्या अशी मागणी सुद्धा केली जाते। शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान हे अपरिमित अशा स्वरूपाचं आहे। एकीकडे आसमानी संकट आणि दुसरीकडे ज्या पद्धतीनं धरणांमधनं पाण्याचा विसर्ग झाला त्याचाही फटका अनेक गावांना बसला आणि जी गावं सुजलाम सुफलाम झाली असं वाटत होतं त्याच गावांना पूर्णपणे पाण्याचा वेढा पडला आणि उभी पिकं नष्ट झाली। याचा सगळ्यात मोठा फटका हा सगळ्यांचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना बसलेला आहे। मराठवाड्यातला शेतकरी एकीकडे सुखावलेला असतानाच अतिवृष्टीमुळे आणि अतिपाण्यामुळे मेटाकुटीला आलेला आहे आणि अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे। अनेक घरातील साहित्यांचंही नुकसान झालेलं आहे। अनेक घरांची पडझड मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे आणि त्यामुळेच आता ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी घेत छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। अजित नवले यांच्या नेतृत्वामध्ये निघालेला हा मोर्चा आपण बघतोय, ज्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि ती नुकसान भरपाई जी लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत अजून पोहोचलेली नाहीये ती द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। विभागीय आयुक्त कार्यालयावरती हा मोर्चा धडकलेला आहे। मोठ्या संख्येनं छत्रपती संभाजीनगरमधले अनेक शेतकरी आणि आसपासच्या परिसरातले शेतकरी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मोर्चाच्या माध्यमातून अनेक मागण्या या केल्या जात आहेत। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय अधिक माहिती? नक्कीच हे सगळे शेतकरी आता विभागीय आयुक्त कार्यालयात घुसलेले आहे। विभागीय आयुक्तांच्या दारावर जाऊन बसलेले आहे आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते। अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालंय ते शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे आणि त्यासाठी हे शेतकरी आक्रमक झालेले मोठ्या प्रमाणात विभागीय आयुक्त कार्यालयात घुसलेले आहे। आता घोषणाबाजी केली जाते। पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी वाढवला जात आहे। आपण जर बघितलं तर अचानक पद्धतीने हे आंदोलक आतमध्ये घुसल्याने मोठा गोंधळ उडालेला आहे। नक्कीच यापूर्वी या आंदोलनासाठीची परवानगी घेण्यात आलेली होती का आणि आता हे आत शिरलेले आहेत, नेमकी काय मागणी, कोण भेटणार आहे त्यांना? या सगळ्या मोर्चेकऱ्यांची एकच मागणी आहे की अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालंय ती भरपाई देण्यात यावी। अजित नवले या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतात। जे गेटवर या सगळ्या आंदोलकांना सुरुवातीला सांगण्यात आलं होतं, मात्र अचानक गेट तोडून हे सगळे लोक आतमध्ये घुसलेले आणि आता जोरदार घोषणाबाजी केली जाते। नक्कीच यावेळेला त्यांची भेट कोणी घेते का? कोणते मोठे अधिकारी त्यांची भेट घेणार आहेत का? नाही, विभागीय आयुक्त ची त्यांची भेट झाली नाही। पोलिसांनी दरवाजा बंद केलेला आहे। मोठा फोर्स आता या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे। नक्कीच यापूर्वी त्यांनी जी आंदोलन करणार त्या काय नमूद करण्यात आलेलं होतं, अशा पद्धतीनं आयुक्तांची भेट होणार आणि सगळा मोर्चा पूर्णपणे आत शिरणार याबद्दल काही सांगण्यात आलं होतं का? हा, हे सगळी आंदोलन जे आहे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर होणार होता। सुरुवातीला हा मोर्चा होता, मात्र पुढे हे निदर्शने सुरू झाले आणि त्यानंतर अचानक हे सगळे आंदोलक विभागीय आयुक्त कार्यालयाकडे घेतले आणि हे सगळे आंदोलक गेट तोडून आतमध्ये घुसल्याने मोठा गोंधळ या ठिकाणी घडला। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन। तर आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। अजित नवले यांच्या नेतृत्वात काढलेला हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये घुसला आणि त्यानंतर आयुक्तांची भेट मागितली। मात्र मोठ्या प्रमाणात हे सगळेजण एकत्रित दाखल झाल्यानं मात्र पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे।